माझं नाव कुसुम सुभाष माडी. मला अचानकच त्रास झाला. पहिला काही त्रास नव्हता, 2 दिवस फक्त खोकला आला आणि अचानक असं इथून काहीतरी गेल्यासारखं झालं. आवाज बंद झाला. इकडं ॲडमिट केलं DI-पाटील. त्याच्यानंतर मग हेच चालू झालं, ऑपरेशन, औषधं, इंजेक्शन. इथं सगळे चांगले डॉक्टर सिस्टर, बाकी काही तक्रार नाही. म्हणजे व्यवस्थित ध्यान देतात सगळ्यांचे कष्ट, माझी ताकदपणा आणि सगळ्या डॉक्टरांची मदत, ह्याच्यामुळे मी बरी झाली. माझं नाव संतुल माडी. मी कुसुम माडीचे पेशंट आहेत, त्यांचा छोटा मुलगा. सो त्यांना 23 जुलै ज्यांना मी ॲडमिट केलं, त्याच्यापैकी त्यांना थोडा त्रास होता सर्दी खोकल्याचा. सो नॉर्मली मी आपलं डॉक्टरकडे जाऊन त्यांच्या 2-3 ट्रीटमेंट सुरू होती, बट तरी पण त्यांना फरक नाही पडला. आणि 23 जुलैच्या एक रात्र पहिले त्यांना भरपूरच त्रास झाला. सो म्हणजे एकदमच ऑक्सिजन डाऊन झाल्यासारखा, वीकनेस. सो मी दाखवल्यानंतर कळले की त्यांना छातीत इन्फेक्शन झालेलं आहे. आणि तिथे त्या दिवशी टेस्ट केल्यानंतर आम्हाला कळले की त्यांना स्वाईन फ्लू झालेला आहे. सो तिथे पण एक 23 जुलै ते 4 ऑगस्टची पूर्ण ट्रीटमेंट सुरू होती. बट आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला राहुल केंद्रे सरांचा नंबर भेटला. मी त्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की लंग ट्रान्सप्लांट पॉसिबल आहे, बट आमच्यासाठी आमची टीम येईल, आम्ही ॲनालिसिस करू, सगळं बघू आणि तुम्हाला कन्फर्म सांगू. 17 ऑगस्टपासून ते 24 सप्टेंबर ते अराउंड 30 to 40 days ECMOवरतीच होते कम्प्लिटली. त्यामुळे त्यांचं डॉक्टर अशोक त्यांच्या टीमने इथे ऑपरेशनचे पहिलेच सगळं फिजिओ सुरू करून घेतलं. त्यांचं एक म्हणजे फिंगर पण नव्हतं हालत, स्वतःला ऑपरेशनसाठी फिट करून घेतलं. आणि मेन टाईम त्यांच्या टीमने सगळ्यांनी पेशंट एलिजिबल आहे का लंग ट्रान्सप्लांटसाठी त्या टेस्ट परफॉर्म केल्या. आणि फायनली आय थिंक एक 30 days ECMO नंतर आमचं ते कन्फर्मेशन आलं की पेशंट फिट आहे. 8 to 10 days आम्हाला लंग भेटले आणि सेम डे संदीप अत्तर त्यांची टीम हैदराबादवर नेऊन त्यांनी ऑपरेशन परफॉर्म केलं 24 सप्टेंबरला. त्यानंतर अजून 15 to 16 days ते ICUमध्येच होते, ट्रान्सप्लांट ICUमध्ये. तिथेच त्यांचं व्यायाम सगळं सुरू होतं. त्यानंतर त्यांना परत प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट केलं आणि तेव्हापासून ते परत 24 नोव्हेंबरपर्यंत ते प्रायव्हेट रूममध्येच होते. आणि सेम टाईम त्यांचं फिजिओ सुरू होता. सगळे टेस्ट सगळे नॉर्मल येत होते, सगळं नॉर्मल चाललं होतं. सो आणि आम्हाला 24 सप्टेंबरला शेवटी फायनली डिस्चार्ज भेटला. सो तिथे लंग ट्रान्सप्लांट करून म्हणजे मम्मी आता एकदम फाईन आहे. आणि आता ते डॉक्टर राहुल केंद्रे, डॉक्टर संदीप अत्तर, डॉक्टर तांबोई आणि डॉक्टर अमय, डॉक्टर अशोक, सगळ्यांचा आणि बाकी सिस्टर्स पण सगळ्यांचा आभारी ॲक्च्युली की त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन सगळं जेवढं पॉसिबल गोष्टी होत्या ते सगळं करून म्हणजे आईला म्हणजे आज आमच्यामध्ये आहे ती. सो DI-पाटील हॉस्पिटलची डॉक्टरची टीम, HLTची टीम आणि सगळ्यांचं आभारी आहोत. थँक्यू.